अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय आयोजित या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र, मी माझ्या लेखनाच्या अनुषंगाने बोलणार नाही, परंतु आजचा एकूणच काळ आणि लेखकाची जबाबदारी या संदर्भात 2 ते 3 मिनिटांच्यामध्ये मी आपणापुढं माझी भूमिका ठेवणार आहे. लेखक का लिहितो आणि कलावंताचं काय काम असतं याचं अत्यंत चालतं बोलतं उदाहरण म्हणजे आमच्या लतादीदींचं आहे. कलेची ताकद काय असते. एखाद्या राष्ट्राला राष्ट्रीय दुखवटा साजरा करावासा वाटतो, जाहीर करावासा वाटतो आणि संबंध देश थांबल्यासारखा होतो. कलेची मित्रांनो ताकद आहे. लाखो वर्षापासून माणूस विपाक झाला आणि तिथपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंतचा जो मानवाचा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासामध्ये माणसाला विसाव्याचं, माणसाला थांबल्याचं, माणसाला एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जाण्याचं जर काम कोण करत असेल तर तो लेखक करत असतो. आणि म्हणून मला वाटतं लेखकाची आजच्या काळामध्ये तर खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे एका टप्प्यावरती आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी करायला लागलेलो आहोत. कालचं आपलं केंद्राचं बजेट जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 100 ऑनलाईन चॅनल्स अध्यापनाच्या संदर्भात आणि खूप साऱ्या ऑनलाईनच्या गोष्टी आज बोलल्या जाताना दिसत आहेत. अगदी आत्ता लेटेस्ट आपल्याकडे ज्या ॲटोमॅटिक कार यायला लागलेले त्याचं एक मुद्दाम उदाहरण मी आपल्या पुढे ठेवतो की या ॲटोमॅटिक कारमध्ये समजा जर तुमची कार 120च्या स्पीडने रस्त्यावरून जाते आहे आणि अचानक तुम्हाला एक माणूस आडवा येतो आहे, तर ती कार तुमचा अपघात करणार नाही. हा सेन्सर बसवण्यासाठी आजचं इंजिनिअरिंग हे वेगवेगळ्या पातळ्यांच्यावर काम करत आहे. म्हणजे 80 वर्षाचा वयोवृद्ध माणूस तो कोणत्या वेगाने रस्ता ओलांडेल आणि 8 वर्षाचं मूल कोणत्या वेगाने रस्ता ओलांडेल इथपासूनचा सगळा विचार. म्हणजे जर आजचं इंजिनिअरिंग तुम्हाला सगळ्या सोशल सायन्सकडे यायला लागलेलं दिसेल, सगळं मानसशास्त्र समजून घ्यायला लागलेलं जर आपल्याला दिसत असेल तर मला वाटतं लेखकाची ती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कारण असं म्हटलं जातं लेखक काळाच्या पुढचं पाहत असतो. तो पाहत असतो की नाही मला माहीत नाही, परंतु लेखकाने एक मात्र गोष्ट केली पाहिजे की समाजाला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मराठी लेखक तसा खूप खुजा आहे. मराठी लेखक मी जरी मराठीमध्ये लिहित असलो तरी सुद्धा, कारण मराठी लेखकाचं वाचनाचा अनुभव खूप छोटं होत चाललेलं आहे. म्हणजे आत्ता माने सर सांगत होते की या वाचनालयामध्ये 1 लाखांच्यापेक्षा अधिक पुस्तकं आहेत आणि ग्रंथपाल मॅडम पण आम्हाला सांगत होते की आम्ही सगळं डिजिटायझेशन केलेलं आहे, कोणतं पुस्तक तुम्हाला 0 मिनिटामध्ये उपलब्ध होत आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या, पण तरीही सुनीता राजे समोर बसलेले तर वाचकांची एक खूप वेगानं संख्या घटते आहे. अशा टप्प्यावरती याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा गोविंद पानसरेंना संपवलं जात आहे, याच महाराष्ट्रामध्ये पुन्हा नरेंद्र दाभोळकर संपवले जात आहेत. आणि याच देशामध्ये आज जो एक वेगळ्या पद्धतीनं जो विचार सुरू आहे, अशा एका काळामध्ये मला वाटतं लेखकाची खूप मोठी जबाबदारी असते. वाचक जरी घटत असला तरी एखाद्या लेखकाला संपवणं याचा दुसरा अर्थ असा असतो की त्या लेखकाचं वाचन करणाऱ्या वाचकांची एक भीती या देशातल्या अनेक राज्यकर्त्यांना असते. आणि म्हणून तो वाचक तयार होऊ नये याच्यासाठी लेखकाला संपवण्याची एक मोठी गोष्ट या देशामध्ये सातत्यानं घडताना दिसते आहे. आणि म्हणून मला वाटतं की लेखकानं लिहिणं हे या व्यवस्थेमध्ये सांस्कृतिक हस्तक्षेपाचं हत्यार म्हणून त्यांनी ते काम करायला हवं. नुसतंच माझं जगणं मला मांडायचं आहे. ईश्वरची कादंबरी खूप चांगली आहे, मॅडमने बालकांडाच्या निमित्तानं खूप वेगळं विश्व आपल्यासमोर ठेवलेलं आहे, परंतु त्याच्या पुढं जाऊन मला वाटतं की मला का लिहायचं आहे. माझ्या जर 400 पानं लिहिण्याने जर या जगामध्ये या व्यवस्थेमध्ये काहीच बदल होणार नसेल तर मी का लिहितो आहे हा प्रश्न मला वाटतं कोणत्याही लेखकानं स्वतःला सातत्याने विचारला पाहिजे. उत्तराधुनिक आलं, जग कुठं चाललं याहीपेक्षा मित्रांनो माणसाचं मूल्य इतक्या वेगाने संपत चाललेलं आहे आणि एकीकडे ह्या सगळ्या कृत्रिम बुद्धिमत्तांचा प्रवास सुरू झालेला आणि तो तुमच्या आमच्या हातात राहिलेला नाही. म्हणजे कदाचित 10 वर्षापूर्वी मोबाईल आपल्या हातात येईल असं आपण सुद्धा कल्पना केली नव्हती आणि आज मात्र आपलं मोबाईलशिवाय अजिबातच चालेल असं झालेलं आहे. अशा एका प्रचंड धावत्या वेगामध्ये उद्याचा माणूस कसा असेल, म्हणजे कदाचित माणूस संपेल की काय, वेगवेगळ्या साथी आता बरीच डॉक्टर मंडळी आहेत, वेगवेगळ्या साथी येत आहेत आणि माणूस संपेल की काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. माणूस संपेल की नाही याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, परंतु आपण माणूस म्हणून किती सक्षमपणे उभं राहतो आणि लेखकानं कोणत्या बाजूने उभं राहायचं हे त्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे मला लिहायचं आहे तर मला सामान्यांच्या बाजूने उभं राहता आलं पाहिजे, मला लिहायचं आहे तर मला शोषणकर्त्यांच्या का शोषित होणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे हे मला ठरवता आलं पाहिजे. अंतिमतः लेखक लिहितो म्हणजे तुमचं आमचं बोलणं,
तुमची आमची व्यथा, तुमचं आमचं शोषण तो त्याच्या लेखणीमधून आपणासमोर ठेवत असतो. आणि म्हणून लिहिणाऱ्याची उद्याच्या काळामध्ये ही अत्यंतिक मोठी जबाबदारी आहे की माझं लेखन किती वाचलं जाईल मला माहिती नाही, परंतु करोडोचा व्यवसाय, करोडोची संपत्ती संपून जाते, परंतु एखादं लिहिलेलं पान, आजही वि स खांडेकरांचं नाव घेतलं जातं. वि स खांडेकर गेले त्या दिवशी अख्ख्या कोल्हापूर शहरातले ठिकाणी रडत होते. इतकं माणूस पण त्या माणसाने उभं केलं होतं, जे आपल्या ज्ञानपीठाची सगळी रक्कम त्यांनी सगळी चिल्लर गोळा केली, त्या रकमेची चिल्लर केली आणि सगळ्या भिकाऱ्यांना कोल्हापूरमध्ये ते सातत्यानं आणि दररोज रांग असायची. त्यातले काही भिकारी असे होते की ते भिकारी पुन्हा पुन्हा रांगेतून फिरून यायचे आणि खांडेकरांना एकदा असं म्हणाले तेव्हा काही भिकारी पुन्हा पुन्हा येत आहेत, तेव्हा खांडेकर म्हणाले की हा माझा पैसा नाही, हा त्यांचाच पैसा आहे, त्यांनी डबल घेतला तरी मला वाईट वाटायचं कारण नाही. म्हणजे या व्यवस्थेमध्ये खांडेकरांसारखं नाव का शिल्लक राहतं, तर त्याचं मित्रांनो कारण हे की तो माणूस सामान्यांच्या बाजूने उभा राहिला. त्यांच्या लेखनाच्या गुणवत्तेबद्दल खूप मतभेद आहे. देवानंद सोनटक इथं बसलेला आहे, त्याच्याबद्दल खूप वेगळ्या साऱ्या चर्चा होतील, तो मुद्दा नाही आहे. पण एक माणूस म्हणून कोल्हापूर सोडून कुठल्या तरी कोकणामधल्या एखाद्या छोट्या गावामध्ये शिक्षक म्हणून आपली व्रत स्वीकारणं आणि गांधीवादी विचारधारेनं आपलं आयुष्य व्यतीत करणं ही एक पिढी होती की जी पिढी आता इथं मंचावरती बसलेली आहे. आणि आम्ही अशा पिढीवरती टप्प्यावरती उभं आहोत मॅडम की एक नवी पिढी आम्हाला इतक्या वेगानं क्रॉस करते आहे. म्हणजे माझ्या घरात 4-5 लाख रुपयांची पुस्तकं असतील, परंतु माझ्या मुलांना जर सांगायला लागलो धाकट्या मुलांना की बाबा रे पुस्तकांचं काय, तर तो म्हणतो बाबा माझं वेगवेगळं आहे. काल युव्हल नोआ हरारीचे 2 वर्षापूर्वीचा इंटरव्ह्यू इंग्लिशमधला ऐकत होतो आणि मी सहज तो माझ्या मुलाला पाठवला, तर बाबा म्हणला की 2 वर्षापूर्वीच ऐकलं इंटरव्ह्यू. म्हणजे माझ्या समोरची पिढी इतकी पुढे गेली आणि मी मधल्या टप्प्यावरती आहे. म्हणून काळाच्या पुढं जाणारं लिहिण्याच्या ऐवजी या व्यवस्थेमध्ये मला हस्तक्षेप करता येत असेल तरच मी लिहीन, अन्यथा लिहिण्याची गरज नाही. एवढं एक जरी साधं भान मला वाटतं लेखकाने ठेवलं तरी त्याच्या लेखनाला आणि त्याच्या एकूणच मांडणीला काही एक अर्थ येईल. कारण व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं हा लेखकाचा अंतिमतः त्याच्या लेखनाचा आणि त्याच्या विधानाचा हेतू असला पाहिजे. एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. माने परिवाराचं, अश्वमेध वाचनालय आणि ग्रंथालयाचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद डॉक्टर कदम सर. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते श्री संजय ऐलवाड यांना. ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत जनता लोक झालेली सर्व मंडळी आणि समोर बसलेले सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. ज्यावेळी मला ही कादंबरी सुचली होती वाढू नावाची, त्यावेळेस माझ्यासमोरचा प्रश्न होता की जागतिक तापमानवाढ हा विषय मला सांगायचा आणि तो मुलांना सांगायचा. तर मुलांना मी कुठल्या पद्धतीने सांगायचं या संदर्भात मी सुमारे 6 महिने अभ्यास करत होतो. सर्व पक्षी, सर्व कीटक, सर्व निसर्गातले घटक या सगळ्यांचा अभ्यास करून झाला आणि शेवटी एक गोष्ट लक्षात आली की मुंगी हा एक असा कीटक आहे की तो लहानांपासून थोड्यांपर्यंत सर्वांनाच माहिती. आणि मी त्यात एक घटक असा केला होता की तुमची घरं तापत नाही आहे, तुमच्या निसर्गाचं चक्र बदलत नाही आहे, तर मुंग्यांचं जमिनीत असलेलं गारगार असणारं, अगदी कलिंगडासारखं काही वर्षापूर्वी गार असणारं वारू आज तापतंय आणि ते कशामुळं तापतंय याचा शोध घ्यायला त्या मुंग्या निघाल्या. आणि त्या शोधाचा जो एकूण काही प्रवास आहे आणि जो काही शोध लागला तो सगळा प्रवास म्हणजे वारू ही कादंबरी आहे. आज काय झालं आहे, आपण वाडवडिलांकडनं बऱ्याच रीती, परंपरा, रिवाज सगळं स्वीकारलं आहे. फक्त एक गोष्ट आपण विसरलो आहोत, ते म्हणजे निसर्गप्रेम आणि कीटक प्रेम असेल किंवा एकूणच प्राण्यांविषयीचं प्रेम असेल. कारण की काय होतं, आपल्या घरच्यांना साधं खर्चलं तरी आपण काळजी करतो, मित्रांची काळजी करतो, नातेवाईकांची काळजी करतो, वेगवेगळ्या शहरांची काळजी करतो, माझं म्हणतोय. पण त्यात एक गोष्ट अशी आहे की निसर्ग ही आपलाच आहे, त्यातले पशु, प्राणी, कीटक आपले आहेत, पण याचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. त्यामुळं हा सगळा गोंधळ होतो की ज्या वेळेस मी आत्ता ती एक प्रक्रिया सुरू होती ती म्हणजे की शेतकऱ्यांच्या जनावरांना हिरवा चारा मिळावा म्हणून या काळात डोंगर जाळले जातात. पण आपण विचार करत नाही, एकीकडे नातेवाईकाची, मित्राची काळजी करतो, घर आबादित राहील तर ते उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी करतो, पण त्या आगीत सर्व प्रकारचे कीटक मरतात, पक्ष्यांची घरटी जातात, घरट्यात जर अंडी असतील तर ती खराब होतात, पिल्लं असतील तर तेही मरतात आणि पक्ष्यांना स्थलांतर करावं लागतं. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बघतो की या वाईट घटनेमुळे मला जेवढं दुःख होतं तेवढं त्या जळालेल्या डोंगराला पाहून होतं. आणि आत्ता काय झालं, आपण हे सगळं बघत असताना, एकीकडे सगळं हे सांभाळत असताना दुसरीकडे मात्र हे सगळं आपण उद्ध्वस्त करत राहिलो. ॲमेझॉनच्या जंगलाला ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस असं सांगण्यात आलं की यातली जी कीटकं मिली ती पुढचे 300 वर्ष अस्तित्वात येणार नाही.
त्यातल्या अनेक पक्ष्यांना घरटे सोडावी लागली. अनेक आयुर्वेदातल्या ज्या काही वनस्पती होत्या त्या पूर्णतः नष्ट झालेल्या आहेत आणि त्या परत येण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे. त्यातल्या ज्या प्राण्यांचं स्थलांतर होतं त्यांना परत तिथं येण्यासाठी खूप मोठा अवधी लागणार आहे. या सगळ्या गोष्टी समोर होत्या आणि त्या सगळ्या गोष्टीला मिळून मग मी ते कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की ते एकूणच बऱ्यापैकी माझ्या कादंबरीचं सार्थक झालेलं आहे. त्याचं कारण असं की एकीकडे आपण जनजागृती, आत्ताच कदम सर म्हणाली की तंत्रज्ञानात आपण खूप अवगत झालो, पण एक गोष्ट मला आणखी वाटते कदम सर की हे जे प्राणी विश्व आहे किंवा निसर्ग जे आहे त्याच्या आदिवासाचा जो काही प्रश्न निर्माण झाला आहे, पक्षाच्या असेल, प्राण्याच्या असेल, आपण रोज वाचतो की बिबट्या गावात आला किंवा आणखी अन्य कुठले प्राणी आहेत तर त्यांना आदिवास राहिलं. त्याचं कारण असं की एकीकडे शेजारच्याने आरडाओरडा केला तर आम्हाला सहन होत नाही, का तर तो आम्ही डिस्टर्ब होतो. पण आपण प्राण्यांच्या जीवनात कितपत हस्तक्षेप करत आहोत. दऱ्या डोंगरापर्यंत आपण पर्यटनाच्या नावाने घुसला, बंगलो आहे, रो हाऊस आहे, या सगळ्या गोष्टीमुळं त्यांच्या अस्तित्वाचं काय हा जो मोठा प्रश्न आहे. आणि या संदर्भात दुर्दैवाने आपण किती जरी पुढे वाटचाल करत राहिलो तर जो राजकीय क्षेत्र आहे तिथपर्यंत आणखी समाजमन तयार झालेलं नाही. या सगळ्या सुधारण्याच्या बाबतीत किंवा ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचंही तितपत मन तयार झालेलं नाही की ते एकीकडे मानव जपतो आहोत, प्रगती करतो आहोत, पण या सगळ्याबरोबर या प्राण्यांचं, कीटकांचं, वनस्पतीचं काय हे जोपर्यंत समाजमन तयार होत नाही तोपर्यंत जो काही हा प्रश्न आहे किंवा जागतिक तापमानवाढीचा हा प्रश्न आहे, मला वाटतं तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. मी सगळ्यांनी इथं मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार. धन्यवाद संजयजी. मला वाटतं आपली जी पिढी आहे त्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्यापेक्षा ते जास्तीत जास्त प्रदूषित कसं होईल याच्यासाठी आपल्या पिढीकडून प्रयत्न झालेले आहेत आणि पर्यावरण वाचवण्याचं काम ही पुढचीच पिढी जी विद्यार्थी किंवा बाल आत्ताचे आहेत तेच करणार आहेत. त्या हेतूनं खरोखरच वारूळ ही जी तुम्ही बालकादंबरी लिहिली त्याचा नक्की मुलांच्यापर्यंत ती जास्तीत जास्त पोचावी अशीच आपण निश्चितपणानं हे करूयात, कारण पर्यावरण जागरण हा आजचा कळीचा मुद्दा आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पुन्हा एकदा धन्यवाद देते. यानंतर या ठिकाणी मनोगतासाठी आमंत्रित करते प्राध्यापक युवराज खरात यांना. नमस्कार. आज आश्रम ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या देवलेल्या आभार या कथासंग्रहाला पुरस्कार दिल्याबद्दल या संयोजन समितीचे तसेच या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्याला माहीत असेल की आजच्या काळामध्ये की आधुनिकता आपण ज्या गोष्टीला म्हणतो की लोक शिकलेले आहेत आणि आधुनिक वेगवेगळ्या कारणाने ती पुढे जात आहे. पण ज्या खेड्यातून आपण आलेलो आहोत, आपण असं म्हणतो की 60% आपला भारत देश हा खेड्याने बनलेला आहे. पण ज्या खेड्यामध्ये आपण लहानाचं मोठं होतो, जे संस्कार आपण घेतो, जी संस्कृती आपण पाहतो, पण त्या सगळ्या गोष्टी आपण त्या लहानपणी अनुभवलेल्या पाहिलेल्या असतात. आणि म्हणून त्या खेड्याच्या जीवनाचा एक परिणाम कुठलाही कलावंत घ्या, तो कविता करणारा असेल, कादंबरी लिहिणारा असेल किंवा कथा लिहिणारा असेल, त्याच्या मनामध्ये आपलं एक गाव असं दरून आलेलं असतं. आणि आपण म्हणतो की हा समाज पुरुषप्रधान आहे, स्त्रियांना नियम वगैरे मानलं जातं. पण त्या कथासंग्रहाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये ज्या 8 कथा आलेल्या आहेत त्या सगळ्या महिलांच्या संदर्भातलेल्या आहेत. म्हणजे आपली गाव पडलेली असते, शेती आहे, तिथे शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीमध्ये किंवा त्या शेतामध्ये राहणारी जी महिला असते तिच्या कष्टाला खऱ्या अर्थाने आपण कुठल्याही शब्दामध्ये त्याला व्यक्त करू शकत नाही. आणि म्हणून काय की एक माने सरांनी फार सुंदर सांगितलं की पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीच्याबद्दल लिहितो तेव्हा तिला त्या पुरुषाला बऱ्याच मर्यादा असतात की तिच्या भावना असतात, तिच्या पतीबद्दलच्या भावना असतात, भावाबद्दलच्या असतात. या सगळ्यांचं मिश्रण त्या शब्दाच्या माध्यमातून करायचं असतं. आणि मी स्वतः फार भाग्यवान समजेल की त्या कथांच्या निमित्तानं एक उत्कृष्ट अशी कलाकृती त्या कथासंग्रहाच्या निमित्तानं मला ती माझ्या हातून झालेली आहे. आणि म्हणून काय की खेड्यापाड्यातल्या महिलांना आपण शिकलो, समजलं, मोठ्या उंच इमारती झाल्या, आणखी प्रगती झाली, आता 5G पण येणार आहे. पण खरंच का त्या ग्रामीण भागात त्या महिलेला आपण आपल्या त्या साहित्यातून
किंवा आपल्या एका वेगळ्या अर्थाने न्याय दिलेला आहे का असाही प्रश्न माझ्या मनाला नेहमीच अस्वस्थ करत असतो. आणि म्हणून त्या अनुषंगाने मग ती एखादी कादंबरी असेल, कथासंग्रह असेल किंवा दलित लेख असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून मी ती महिला, ती स्त्री, तिचं विश्व आणि एकूणच त्या कुटुंबामध्ये असणारं तिचं महत्त्व, या सगळ्या गोष्टी या पुस्तकाच्या निमित्तानं मी व्यक्त करत असतो, लिहित असतो. मी पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र माने असतील, सुरेंद्रजी पवार मॅडम असतील आणि आपण सर्व मान्यवर इथं उपस्थित आहात. खरं तर या सगळ्यांच्या समोर या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला आहे. या गोष्टीचा पुन्हा एकदा मला आनंद वाटतो. आपण आवर्जून मला इथं बोलवलं, पुस्तकाचा खूप चांगल्या अर्थाने सन्मान केला. मी माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक खरात. 2019 सालचा मगाशी आपण उल्लेख केला, एक पुरस्कार द्यायचा होता. डॉक्टर कृष्णदेव गिरी यांच्या मार्शल योगा या पुस्तकाला पुरस्कार देणार आहोत आपण. ते आत्ताच आलेले आहे. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. खरं तर थोडक्यात परिचय नाही आहे, त्यांचा खूप विस्ताराचा परिचय आहे, पण आत्ता या ठिकाणी मी थोडक्यात परिचय करून देते. महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुप्तचर विभागातले स्वेच्छानिवृत्त अधिकारी असलेले डॉक्टर कृष्णदेव गिरी हे संत कुटुंबात आणि संत संस्कारात वाढले. योग, अध्यात्मशास्त्र आणि कौटुंबिक समस्या निवारण हा दशनाम गोसावी घराण्याचा पिढीजात वारसा त्यांना लाभला आहे आणि हाच वसा, हेच ज्ञान जगाला देण्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, कराटेमध्ये 3rd डिग्री ब्लॅक बेल्टसह राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडा सुवर्णपदक विजेते ते आहेतच. आत्तापर्यंत 2 लाखाहून अधिक पोलीस आणि सामान्य जनांना त्यांनी मार्शल योगाचं प्रशिक्षण दिलं आहे आणि याची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं घेतली आहे. त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड शिबिरात त्यांना योग सद्गुरू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. श्रीलंका इथं झालेल्या जागतिक वैद्यकीय परिषदेत हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा या विषयावर प्रबोधन करणारी जगातली पहिली व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून योगसाधनेत त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. योग, निसर्गोपचार, शिवस्वरोदय इत्यादी अनेक विषयांवर त्यांची प्रवचनं, व्याख्यानं आणि कार्यशाळा सातत्यानं सुरू असतात. विविध सामाजिक संस्थांशी सुद्धा ते जोडले गेले आणि आज अश्वमेधशी त्यांचा जोडला जाण्याचा योग आला आहे. तो मार्शल योगा या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्तानं मी डॉक्टर कृष्णदेव गिरी यांना विनंती करते की आपण हा पुरस्कार स्वीकारावा आणि शेठ सरांना विनंती की आपण हा पुरस्कार डॉक्टर कृष्णदेव गिरी यांना प्रदान करावा. योगाने जोडून झालेला एक योग असं आपण नक्कीच म्हणू शकतो. डॉक्टर कृष्णदेव गिरी. मी डॉक्टर गिरी यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. सन्माननीय मंच आणि आपण सर्व सन्माननीय लेखक आणि समाजसेवक म्हणायला काही हरकत नाही, कारण तुम्ही लिहिलं म्हणूनच समाजात एक चांगले विचार तुम्ही पोचवले आहात. त्या दृष्टीने समाजसेवक मला यायला फारच वेळ झाला आणि तोपर्यंत तुमच्या कार्यक्रमाला थोडक्यात व्यत्यय आला म्हणून मी प्रथम सॉरी बोलतो. तर या ठिकाणी सर्व लेखक आणि सन्मानित व्यक्ती उपस्थित आहात. मला जो सन्मान दिला त्याबद्दल प्रथम मी या अश्वमेध ग्रंथालय वाचनालय सातारा यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. चालेल ना? बोलायचं काय हा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण शक्ती, भक्ती आणि युक्तीचा सन्मान म्हणजे मार्शल योगा सन्मान बोलायचं असेल तर 5 मिनिटं बोलायचं असेल तर काय बोलावं हा प्रश्न निर्माण होतो, कारण आपल्याला बोलायची सवय भरपूर आहे, परंतु 5 मिनिटात काय बोलणार असा प्रश्न निर्माण होतो.
तरी पण मी माझ्या पुस्तकाविषयी थोडक्यात बोलतो. कारण आजपर्यंत योग हा विषय सर्व मान्य आहे, जगत मान्य आहे, योगाला जागतिक मान्यता प्राप्त आहे. परंतु मी त्याच्याबरोबर मार्शल योगा ही संकल्पना लोकांसमोर आणली. त्याच्यामध्ये मी ध्यान, प्राणायाम, योगासने, व्यायाम, स्वसुरक्षा, अध्यात्म आणि योगिक मसाज यांना एकत्रित घेऊन जी एक प्रणाली निर्माण केली ती प्रणाली म्हणजे मार्शल योगा. आणि योग असा झाला की या प्रणालीची एक जागतिक वैद्यकीय परिषद होती आणि त्या वैद्यकीय परिषदेमध्ये मला जाण्याचा मान मिळाला. आणि त्या वैद्यकीय परिषदेमध्ये मी हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा यावर प्रबोधन केलं. आणि खरोखरच एका ग्रामीण व्यक्तीला, एका पोलीस व्यक्तीला तो जागतिक स्तरावरचा प्रथम नामांकनाचा पुरस्कार मिळाला. तिथंच मी धन्य झालो. आणि मी पोलीसची सेवा आहे याचा 2 वर्षापूर्वी स्वच्छ निवृत्ती घेऊन मी हे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे. आणि या सर्व कार्यामध्ये असे जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा मनातून एक चालना निर्माण होते. खरोखरच लोकांकडून जर आपल्याला दाद मिळते आहे तर आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. तर या माध्यमातून मी पुढे जातच आहे. थोडक्यात तुम्हाला एक मंत्र मी थोडक्यात तुम्हाला देतो. कारण माझं असं मत आहे की जाता जाता काहीतरी देऊन जावं. तो एक मंत्र आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला. मी बऱ्याच लोकांना तो दिलेला आहे पण तुम्हाला माहिती पण आहेच. पण अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. विठ्ठल म्हणजे मी म्हणजे विश्व, ठ ठ म्हणजे ठाई ठाई, ल म्हणजे लपलेला आहे. विश्व ज्याच्या ठाई ठाई लपलं आहे असा शब्द म्हणजे विठ्ठल. तर थोडक्यात तो मंत्र आरोग्यदायी कसा आहे, मी त्याच्यामध्ये असं केलं की विठ्ठल मंत्राची टाळी सर्व रोगांनाच आहे. तुम्ही हा जर विठ्ठल मंत्राची टाळी जर तुम्ही वाजवली तर तुम्हाला जास्त आरोग्याविषयी काय करायची गरज पडणार नाही हे निश्चित. पण ती कशी वाजवायची, ती का वाजवायची ह्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगू. बघा, आपल्या शरीर जे आहे पूर्ण आपल्या हातावर आलं, पूर्ण शरीर आपल्या हातावरती आहे. मग ते कसं आहे, आता मी उभं राहिलेले 2 पाय आहेत माझे, 2 हात साईडला लटकलेले आहेत आणि चेहरा वरच्या बाजूला आहे. आपल्या हाताची पोझिशन बघा. हात जर ठेवला जमिनीवर, तो कुठे हात तुम्ही ठेवा, 2 बोटं जमिनीला पण लागलेले, 2 साईडला लटकलेले आणि अंगावरच्या दिशेने. म्हणजे जी ही उभारलेली स्थिती आहे तीच हाताची पण स्थिती आहे. असा हात ठेवल्यानंतर बरोबर. त्याच्यावर पण अजूनही पुढचे बघा माहिती घ्यायची असेल तर इथे 3 पाठपट आहे, 1, 2 आणि 3 बरोबर. पायाचे पण 3, 1, 2, 3. इथे 2च पाठपट आहेत, 1 आणि 2. बघा इथे 1, 2, 3 पाठपट आहेत आणि इथे 1 आणि 2. आपल्याला किती पाठपट आहेत, 2च पाठपट. याचा अर्थ आपली संपूर्ण बॉडी जी आहे ती आपल्या हातामध्ये, म्हणजे आपली बॉडी जी आहे पूर्ण आपल्या हातामध्ये असल्यामुळे आपले हात हे आपले रिमोट कंट्रोल. आपण म्हणतो ना आपले हात जगाडले. तर याच्या माध्यमातून आपलं अजून कसं राखायचं. आता समजा तुम्हाला गुडघ्यामध्ये पेन असेल, तर हा 2 नंबरला पॉईंट येतो, 1 आणि 2. या 2 नंबरला हा पॉईंट येतो, 1 आणि 2. गुडघा इथे येतो बरोबर. जर तुम्हाला गुडघ्यामध्ये पेन असेल आणि जर तुम्ही इथं प्रेस केलं तर तुम्हाला थोडंसं असं वाटेल कोणतं पेन होतं. त्या पेनला परत प्रेस केलं ना तर 100% ते गुडघा एकदम क्लिअर होतो. आणि हे सायन्स विज्ञान आलं सर. तर अशा माध्यमातून मी ह्याच्यामध्ये काय केलं, जर टाळी आपण वाजवली, म्हणजे जर टाळी आपण वाजवली किंवा माझ्या टाळी वाजवत तर ती विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही टाळी वाजवली तर जे पॉईंट आहेत आपल्या हातामध्ये ते पॉईंट जर प्रेस झाले तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधीवरती नियंत्रण राखता येईल. आणि 100% जे सक्सेस आहे मी स्टेजवरती प्रयोग केले. तुम्ही लग्नात या तर कळत जाईल. ते 100% सक्सेस प्रयोग केलेले आहेत. पोलीस खात्यात असून सुद्धा, कारण माझ्यावर बऱ्याच लोकांची कळली नजर होती, हा कधी एकदा सापडतोय आणि याला कधी ते तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. परंतु तसं काय नाही, हे विज्ञान आहे. ते चुकीचं काही कळतच नव्हतं, तो प्रश्नच येत नव्हता. ओके. तर ते टाळी कशी वाजवायची ती आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याबद्दल 1-2 टाळ्या तुम्ही वाजवायच्या आणि त्यानंतर माझं भाषण समोर आहे. बघा, हा जो आहे तो आपला हा पार्ट आहे. इथे बोलायचं विठ्ठल, त्यात इकडे बोलायचं विठ्ठल. बघा, विठ्ठला हरिओम, बरं असं घ्यायचं, हरिओम विठ्ठल. मी काय म्हणतात सांगितलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठल. बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला. हे का करायचं, इथे प्रेस केल्यानंतर इथे पॉईंट प्रेस झाले, इकडे प्रेस केल्यानंतर परत इकडचे पॉईंट प्रेस झाले, परत पूर्ण प्रेस केलं,
पूर्ण बॉडीची ट्रेन पॉईंट चेंज झाले आणि तिथे मी बोललो हरी ओम, याचा अर्थ काय तर श्वास पूर्ण भरला गेला आणि भरल्यानंतर त्याच ताकदीचं बाहेर सोडताना ही जर टाळी वाजली तर जे काही सज्जन पॉईंट असतील ते ब्रेस होतात आणि आपल्या शरीराचं पूर्ण आरोग्य लागतं. अशा म्हणून मी तिला म्हटलं विठ्ठल मंत्राची टाळी सर्व लोकांना जाय. आता ती कशी वाजवायची मी थोडक्यात मला वाजवून दाखवतो. तुम्ही एकदा वाजवायचं म्हणजे तुम्ही पण जे काय वेट केला असेल, कंटाळा असेल, 100% तुम्ही फ्रेश व्हाल आणि तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती परत ऊर्जा इथे प्राप्त होईल आणि आपला कार्यक्रम उर्वरित आहे तो व्यवस्थित प्रसन्न मनानं पूर्ण होईल अशी माझी धारणा आहे आणि ती 100% खरी आहे. बघा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. करा हरी ओम. तुमचा जो प्राणायाम आहे ना प्राणायामाचा भाग येतो लक्षात. आता याच्यावरती माझं एक दीड असं लेक्चर आहे पण मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये तुम्ही समजदार आहात. लेखक हा बुद्धिवान आहे सर्व बुद्धिवान मंडळी होती त्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आणि तुम्हाला समजलं असं मला वाटतं आणि 100% समजले. बघ काय करता येईल विठ्ठल 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 हरी ओम याचा अर्थ काय की श्वास आपण बोलतो हरी ओम आणि पूर्ण ताकदीशी एवढंच करायचं. बघा विठ्ठल घ्या हरी ओम हरी ओम. बघा जे करणार नाही त्याचा फायदा 100% मला माहिती आहे मी केलंच नाही. मला माहिती मिळणार आहे का मला सर्व माहिती आहे हो. मला 10वीचा अभ्यास पूर्ण येतोय पण 10वीची परीक्षाच मी दिली नाही मी पास होणारच नाही. तुम्ही सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला माहिती असून उपयोगाचं नाही. तुम्ही ते केलं पाहिजे. केल्याने होत आहे ते आधी केलीची पाहिजे तरच तुम्हाला त्याचा फायदा 100% मिळणार आहे. आणि हे माझ्याकडनं तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न केला. तुम्ही ते रोज करावं अशी माझी मनापासूनची धारणा आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि तुम्ही तुमचं लाईफ निरोगी जगावं, आनंदी जगावं एवढीच मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि माझ्यासाठी तुम्ही वाट बघितली आणि माझ्याबरोबर कोणतं जायचं असेल त्यामुळे तुम्हाला जसं थांबायला लागलं त्यामुळे मी सॉरी बोलतो. आणि मला या ठिकाणी बोलून त्यामध्ये त्या सर्व मान्यवरांचं आणि खास करून ज्योती सरांचं कारण माझा परिचय झाला त्यांच्या कॉलेजच्या निमित्तानं आणि त्यांनी पुरस्कारासाठी माझं नामांकन केलं तर त्यांचं खास करून मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांचा आभार व्यक्त करून मी या ठिकाणी रचतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर गिरी. खरं आहे योगशास्त्र हा अतिशय गहन आणि अतिशय मोठा विस्तारानं सांगण्याचा विषय. 5 मिनिटामध्ये त्याच्याविषयी बोलणं खरंच शक्य नाही पण पुन्हा शक्य झालं तर रवीजी आपण त्यांचं व्याख्यान नक्की ठेवूयात. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देते आणि पुढच्या मनोगतांकडे वळूयात. मी यानंतर मनोगतासाठी आमंत्रित करते माननीय सुनीताराजे पवार यांना. व्यासपीठावरील मान्यवर वेळेआभावी आपल्याला सगळ्यांची नावं घेतली कारण माझ्या समोरही माझ्या ओळखीचे आणि सन्माननीय सगळे माझे सहृदय बसलेले आहेत आणि ज्यांना आता पुरस्कार मिळाला ते सगळे. आम्हा सर्वांना आपण सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपला अक्षर गौरव पुरस्कार समिती आणि अशोक ग्रंथालयाचं आभार व्यक्त करतो. महेंद्र कदम सरांचं पुस्तक तर मीच सबमिट केलं होतं कारण त्यांनी या सातारा जिल्ह्याशी जोडलं जावं. ज्या ग्रंथ महोत्सवानं जसं लता दिदींनी सामान्य माणसांचा कान तयार केला गाण्यासाठी तसं आपल्या ग्रंथ महोत्सवानं सातारा जिल्हा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचक तयार केला. म्हणजे एखादा छोटा मुलगा पण येतो आणि खूप अवघड असं नवीन आलेलं पुस्तक जेव्हा आम्हाला मागतो तेव्हा आम्ही ते पुस्तक वाचलेलं नसतं. ती ग्रंथ महोत्सवाची ताकद आहे आणि त्या सगळ्या लोकांशी सरांनी जोडलं जावं अशी माझी इच्छा होती. आणि त्यांचं भाषण आपण ऐकलंच असेल आपण त्यांना पुन्हा एकदा नंतर निवांत ऐकण्यासाठी बोलूया.
कांडाचा सन्मान झाला, तर म्हणजे 2-4 पुरस्कार मिळाले आतापर्यंत. आणि सगळ्यांची हस्तलिखितं बघता बघता कुठेतरी माझ्याही मनामध्ये आपण काहीतरी लिहावं असं होतं, पण काहीतरी लिहावं म्हणून कधी सुरुवात होत नसते. कुठलं तरी एखादं बीज तुमच्या मनामध्ये खूप आधीपासून रुजावं लागतं आणि त्या बीजाचा तो अंकुर, तो कोंब तयार व्हावा लागतो. आणि भाषणामध्ये खरं म्हणजे प्रत्येक वेळी असं म्हणतो, पण ते प्रत्यक्ष अनुभवणं म्हणजे काय असतं हे मला कांडाच्या वेळी समजलं. कधीतरी 10-15 वर्षापूर्वी मला प्राणी जीवनावरची पुस्तकं वाचायची खूप आवड आहे आणि एकूणच प्राणी जीवन मला फार आवडतं. तर ते वाचताना मला एका माहितीच्या पुस्तकामध्ये अशा काही 4 ओळी आढळल्या होत्या आणि त्यांनी माझ्या मनात खूप घर केलेलं होतं की तो हत्ती विलक्षण देखणा होता, त्याची मानवता माणसालाही लाजवणारी होती. ज्यावेळी उत्सव असायचा, म्हणजे केरळमधली जी देवस्थानं असतात तो उत्सवामध्ये हत्तीचा वापर होतो, तो मुख्य हत्ती होता. तो हत्ती ज्यावेळी त्याचा उत्सवामध्ये त्याचा सहभाग असायचा किंवा तो मुख्य असायचा, त्यावेळी तो स्वतः पहाटे स्नान करून तयार होण्यासाठी स्वतः स्नान करून यायचा. तो लहान मुलांनाही कधी अडथळा निर्माण करायचा नाही वगैरे वगैरे. तर अशा काही 4-10 ओळी मी वाचल्या आणि माझ्या मनामध्ये तेव्हापासून त्या घर करत होत्या. कधी कधी मी बोलताना लहान मुलाच्या समोर म्हणायची की अरे वाचलं पाहिजे, त्याशिवाय एखादा हत्ती कसा वाचतो हे तुम्हाला कसं कळतं. त्यावेळी त्याची कादंबरी तयार होईल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. कोरोनाच्या काळामध्ये भरपूर वेळ मिळाला आणि जसं सरांनी माझ्या यावेळीच्या अंकामध्ये मागच्या वेळच्या अंकामध्ये निर्मिती प्रक्रियेविषयी दिलं, तर ती निर्मिती प्रक्रिया मी खरोखर अनुभवली की एखादं बीज तुमच्या मनामध्ये असतो, एखादा विषय तुमच्या मनामध्ये असतो, त्या पात्रांची निर्मिती असेल, ते कथानक तयार होणं असेल, हे काय असतं हे कांडाच्या वेळी खरोखर अनुभवलं. पण त्याच्या मागची प्रेरणा खरं म्हणजे वेगळी होती. आपण ग्रामीण भागातून गेलो. आत्ताच मला वाटतं परवा एक बातमी पेपरमध्ये आली की तरसाने जेव्हा शेतकऱ्यांवर एका हमला केला तेव्हा कुत्रा त्या शेतकऱ्याच्या मदतीला धावला. तर ही स्वाभाविक गोष्ट आहे की कुत्रा नेहमीच मालकाच्या मदतीला धावतो, पण त्यावेळी त्या कुत्र्याच्या मदतीला 2 शेळ्या गेल्या. त्या 2 शेळ्या आणि तो कुत्रा या तिघांनी मिळून त्या शेतकऱ्याचे प्राण वाचवले. कांडा लिहिताना पण मनामध्ये तेच होतं की ज्यावेळी प्राणी तुमच्या कुठल्याही अवस्थेतून येऊ, म्हणजे हत्तीसारखा एखादा प्राणी असतो का अजस्त्र का महाग आहे, पण तो ज्यावेळी माणसांचा होतो त्यावेळी तो माणसांशी अगदी लहान मुलासारखा वागतो. तो त्यांच्या सगळ्या आज्ञा पाळतो, त्यांची सगळी कामं करतो. म्हणजे हत्तीला सुद्धा आपण कामं करायला भाग पाडतो. ही मानवाची खरं म्हणजे प्रगती म्हणा किंवा त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक म्हणा, पण तो एकदा तुमचा झाल्यानंतर तो तुम्हाला कधी हानी होते, तुमच्यावरची संकटं तो स्वतःवर घेत असतो. आणि हे सगळेजण आता आपण विसरत चाललो. निसर्गाचा समतोल ढासळला आहे, पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे, हे सगळं आपण म्हणताना म्हणतो. पण शहरामध्ये तर माझ्या असं अनुभवलं आहे की पार्किंगमध्ये असणारी मांजरंसुद्धा लोकांना चालत नाही किंवा गल्लीतला कुत्रासुद्धा त्यांना आवडत नाही. तो आपलं शहरातलं आयुष्य हे म्हणजे गेल्याच वर्षी गवा आला पुणे शहरामध्ये आणि त्याच्या बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याला इतकं घाबरवलं की तो त्या भिंतीवर जाऊन आढळला, जखमी झाला आणि त्यातच त्याचे प्राण गेले. आणि यावर्षी मागच्याच महिन्यामध्ये त्याचं प्रतीक म्हणून त्या गव्याचा एक प्रतिकृती तिथे सन्मान म्हणजे स्मृतिचिन्ह म्हणून लावली होती. तर आपण आता इतके विलक्षण असे कुठल्या तरी एका टप्प्यावर मगाशी सरांनी सांगितलं की आपण आता काळाच्या खूप पुढे चाललो आहे, जग फार वेगवान झालं आहे, आताचा पुढचा येणारा काळ फार वेगवान आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी जसं कोरोनाने आपल्याला सगळ्यांना थांबवलं, तसं माहिती नाही इथून पुढच्या काळामध्ये पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल बघून आपल्याला कुठं थांबावं लागेल हे आपण आता नाही सांगू शकतो. तर आपली मुलं ही फक्त साक्षर असायला नाही पाहिजे, कारण मागच्या पिढीतली लोकं शिकली आणि साक्षर झाली, त्यांना सह्या करता येऊ लागले, त्यांना वाचता येऊ लागलं, त्यांनी शिक्षण घेतलं. पण इथून पुढची जी पिढी असेल, जे नागरिक असतील, ते केवळ अक्षर साक्षर असून चालणार नाही, ते पर्यावरण साक्षर असले पाहिजे, त्यांना निसर्ग समजला पाहिजे, त्यांना कायदे समजले पाहिजे, त्यांना आरोग्य समजलं पाहिजे, त्यांना भौताल समजला पाहिजे, समाज समजला पाहिजे, कुटुंब व्यवस्था समजली पाहिजे. तरच हा सगळा समतोल एकूणच हा सगळा टिकू शकेल असं मला वाटतं. आणि बालवाङ्मयाच्या बाबतीत जसं मगाशी उल्लेख केला की आपण त्याच्याकडे सजगपणे खरंच बघत नाही. टॉलस्टॉयसारखा लेखकसुद्धा जागतिक कीर्तीचा बालवाङ्मय लिहितो, काफ्कासारखा लेखक जागतिक कीर्तीचा. कुठेतरी त्याला जाताना एक मुलगी रडताना दिसते आणि तो तिला विचारतो की का रडते, आणि ती सांगते की माझी बाहुली हरवली. तो तिला सहज म्हणतो की अगं नाही हरवली, ती दुसऱ्या गावाला गेली आहे. तर ती म्हणते नाही, ती कशी दुसऱ्या गावाला जाईल मला सोडून.
आहे तशी तीही गेली. तिचं पत्र येईल तिला असं तो तिला सांगतो, तिला आश्वस्त करतो, तिचा पत्ता विचारतो आणि नंतर तो तिला त्या मुलीला ती बाहुली समजून पत्र लिहितो की मी अमुक अमुक ठिकाणी पोहोचली आणि तिथलं वर्णन तो त्या पत्रामध्ये करतो. अशी अनेक पत्र पाठवतो आणि ती पत्र म्हणजे एक छान बालवाङ्मय तयार झाली. तर हे जे सगळं आहे हे याकडं आपण सगळ्यांनी आता सजगपणे बघायला हवं. मी संजय एलवाडना नेहमी म्हणते की बाकीचा काही लिहिणं बंद करा, कविता लिहू नका, कथा लिहू नका, तुम्ही बालवाङ्मय लिहा. कारण आत्ताच्या पिढीच्या हातामध्ये चांगलं बालवाङ्मय येणं ही काळाची गरज आहे. कारण वाङ्मय हे तुम्हाला फक्त काही मनोरंजनाचं काम करत नाही, तो तुम्हाला भूतकाळ शिकवतो. म्हणून बालवाङ्मय पुढच्या काळामध्ये येणं फार गरजेचं आहे. मी काही तोडकं मोडकं लिहिलं किंवा माझं हे पहिलंच पुस्तक मी जे काही लिहिलं आधी ते स्वतंत्र निर्मिती असं त्याला म्हणता येत नाही, किंवा जे प्रसंगाने जे मला लिहावं लागलं ते लिहिलं. पण या साहित्यकृतीचा अनेकांनी सन्मान केला आणि मलाही काहीतरी थोडंसं लिहिता येतं याची जाणीव करून दिली. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते, समोरच्या सगळ्यांचंही आभार मानते. धन्यवाद मॅडम. मला वाटते कोरोना ही इष्टापत्ती त्यांच्या बाबतीत ठरलेली दिसते. त्यातूनच कांडासारख्या कादंबरीची निर्मिती झाली. यानंतर मी मनोगतासाठी आमंत्रित करते श्री ईश्वर हलगरे यांना. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्वजण जमलेले सुजाण वाचक, साहित्यप्रेमी, लेखक, आज या ठिकाणी अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालय यांच्यामार्फत जो काही कार्यक्रम सुरू आहे तो अतिशय योग्य अशा वळणावर आलेला आहे. या पुरस्काराच्या निमित्तानं या वाचनालयाचा आणि या सर्व मंडळीचा एक छान असा अनुभव आला की पुरस्कार डिक्लेअर झाल्यापासून त्यांचा पत्रव्यवहार असेल, त्यांचा फॉलोअप घेणं असेल, कार्यक्रम पत्रिका असेल किंवा मी येते वेळीसुद्धा निघताय का, आलात का, हे जे काही आहे ते साहित्य संस्कृती किंवा या सगळ्या चळवळीमधून कार्यक्रम आयोजन करते वेळची जी काही संवेदनशीलता असते कार्यकर्त्यांची म्हणा किंवा त्या संस्थेची, तर या वाचनालयाच्या आणि या संपूर्ण पदाधिकाऱ्याच्या रूपानं जाणवली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. छोटी गोष्ट आहे, परंतु कार्यक्रम नियोजन आणि आयोजन करण्याच्या संदर्भात ती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टीचा मला मुद्दाम उल्लेख करावा असा वाटला. खरं तर मला आज खरं माहेरला आल्यासारखं वाटलं. कारण मी माझं मूळ गाव आहे लातूरमध्ये आणि नोकरीनिमित्त मी कोकणामध्ये असतो. परंतु माझे 2005 आणि 6 साली येता मी साताऱ्यात होतो नगर वाचनालयाच्या बाजूला आणि 2 वर्ष मी ह्या वाचनालयामध्ये खाली यायचो. 19-20 वर्ष वय एवढी काही जाणीव नव्हती आणि लेखनाची आणि वाचनाची अजिबात कुठलीच पार्श्वभूमी नसल्यामुळं इतकं समृद्ध हे ग्रंथालय असताना सुद्धा त्यावेळेस जाणीव नव्हती मला. यायचो मी, पेपर वाचायचो, सगळे 4-5 मित्र असायचे. परंतु एक आपलं काहीतरी वाटायचं या वाचनालयामध्ये आल्याच्यानंतर. तर त्याच वाचनालयामध्ये आज मला तुम्ही सन्मानित करता ही अत्यंत माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खरं तर निर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने खूप वेगवेगळ्या अंगानं व्यक्त होता येतं, मानता येतं. सरांनी अत्यंत छान पद्धतीने सांगितले की लेखकांनी नुसते पानं भरण्यासाठी लिहून काही फायदा नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर खरोखरच आपण लिहिल्यामुळं समाजामध्ये जर काही थोडासा बदल होईल असं वाटत असेल किंवा कुठल्या तरी मनपरिवर्तन किंवा असं होत असेल तर लिहावं. ही भूमिका अत्यंत योग्य आहे. आज वारंवार लेखन येत आहे, परंतु वाचतोय कोण हा मोठा प्रश्न आहे. मी ज्यावेळेस आरसा कादंबरीचा निर्मितीच्या कुठे व्यक्त होतो, फार व्यक्त होण्याची संधी आणखी आली नाही. परंतु मी 2013 साली मुंबईमध्ये गेल्याच्यानंतर मित्राच्या बरोबरीनं नागबारची पहिल्यांदा पाहिल्याच्यानंतर ती जी मानसिकता आहे ती मानसिकता खरोखरच त्या क्षेत्रामध्ये जवळून अनुभवल्याशिवाय कळणार नाही. तर एका रात्री 10:30 ते 1 पर्यंत एखादी व्यक्ती 25-30 हजार रुपये उधळतात. ही ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मी या मानसिकतेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्या मित्राला मी म्हणालो काहीतरी लिहित. त्यानंतर मी मुंबईला सांगितलं 5-6 वेळेस गेलो. या पत्रकारांनी काय वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये किचकट सगळं आहे. मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि 2013-14 साली मराठवाड्यामध्ये खरोखरच शिक्षणाचा दुष्काळ होता. मी लातूरचा असल्यामुळं
मराठवाड्याचा दुष्काळाची काय हात असते जवळून अनुभवलेलं आहे. लोकांचे 2 वर्ष जर शेतात पीक नाही पिकलं तर शेतकऱ्याचाच सोडाच रोजगारी आणि शेतीवर जे काही अवलंबून घटक असतात त्यांचेसुद्धा प्रचंड हाल होतात. आणि अशा काळामध्ये एक शहरी भागामधला असा एक समाज आहे उधळपट्टी करणारा तो पैसा उडवून टाकतो. तर या मानसिकतेच्या मुळापर्यंत जाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. माझा मी पहिलाच प्रयत्न असल्यामुळे किती जमला आहे किती नाही जमलं वाचन ठरवतीलच, परंतु मी प्रामाणिकपणे मेहनत घेतली या काळामध्ये 4-5 वर्ष वेळ घेतला. मला जेवढं काही अभ्यास काय कायद्याच्या संदर्भात असेल ते पात्रांच्या संदर्भात असेल मी केला. आणि मग असे उल्लेख झाला स्त्रीच्या वरती आपण जर एखाद्या पुरुषाला लेखन केलं तर त्याच्यामध्ये किती प्रत्येकारीपणा येईल तो संशोधनाचा विषय आहे. शेवटी कसं आहे स्वानुभवानं स्त्रीचे काय अनुभव असतात ती स्त्री अधिक चांगल्या ठोकदार पद्धतीने लिहू शकते. परंतु या सगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या ज्या काही स्त्रिया असतात त्यांचं मन किंवा ती एक व्यक्ती आहे म्हणून समजून घेण्याची जी काही समाजाची मानसिकता आहे ती अत्यंत तोकडी आहे. त्यामुळं मी त्या दृष्टीनं पण बऱ्याचसं काही लेखन किंवा त्या जास्तीत जास्त मला त्यांचं त्या व्यवसायात गुंतलेल्या स्त्रियांचं मन समजून घेण्याचा मी प्रयत्न करून या कादंबरीमध्ये मी नायिकेच्या रूपानं मांडलेला आहे. किती जमलं वाचेल की त्या काळात ठरवतीलच. या ठिकाणी मला बोलून वाचणाऱ्यांना अत्यंत छान पद्धतीनं सन्मानित केलं त्याबद्दल वाचणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबले. धन्यवाद ईश्वरजी. यानंतर मनोगतासाठी आमंत्रित करते प्राध्यापक सतीश जाधव यांना. आदरणीय वाचक, सर्व पुरस्कारणी रसिक वाचक, पत्रकार मंडळी, कोरोना सूर. खरं कोरोना आणि सूर म्हणजे कोरोनाचा राक्षस, या राक्षसानं आपल्यावर मानवजातीवर अतिक्रमण केलं होतं. आणि त्या काळामध्ये ही सर्वत्र अशी निगेटिव्हिटी फैलावली. इतकं की आपण अगदी घरामध्ये कोंडून गेलो होतो. लॉकडाऊन झालं, प्रत्येकाच्या मनामध्ये अपार दुःख होतं आणि महत्त्वाची म्हणजे दहशत होती. त्या काळामध्ये एवढ्या दहशतीखाली आपण होतो की आपल्यालाच कळत नव्हतं की आज आपण आहे उद्या आहे की नाही. एवढी दहशत जीवनाविषयी आम्ही संपली होती. प्रत्येकाच्या पायाखालची जमीन असे निसर्ग होते. कारण हे फक्त आपलं संकट नव्हतं तर ते पूर्ण जगाचं होतं. आणि या संकटाविषयी महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं अज्ञान होतं. कुठल्याही पद्धतीचं त्याविषयी पूर्वकल्पना नव्हती आणि अचानक आलेलं संकट. आणि त्यामुळं पूर्णपणे अख्खी मानवजात हवालदिल होऊन ही एकदम नैराश्याकडे गेली होती. आणि यामध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेला नैराश्य फैलावलं त्यावेळेला आपण इतकं वाहत गेलो की तबलिगीसारखी एखादी घटना घडली तर त्याला आपण धार्मिक युद्ध देखील म्हणून गेलो की हे धार्मिक युद्ध आहे. अरे जो व्हायरस अल्ट्राव्हायलेट मायक्रोस्कोप खाली पाहिला जातो तरी तो दिसत नाही आणि त्या व्हायरसविषयी तुम्ही धर्मयुद्ध म्हणता. मग या माणसांनी म्हणजे व्हायरस काय भानगड आहे किंवा काय हे फक्त शास्त्रज्ञच जाणू शकतात. हे सगळं दृष्टी आणि सृष्टी, सगळी दृष्टी आणि सृष्टी. कधी काय होईल आणि कुणाला तो इन्फेक्ट होईल त्याविषयी कुणासुद्धा हे नाही. मग यामध्ये की अशा स्वरूपामध्ये की मग या गोष्टी या निगेटिव्हिटीतून आपल्याला बाहेर पडायचं असलं तर काहीतरी सकारात्मक गोष्ट यायला हवी. आणि ती येण्यासाठी मग मला वाटतं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे, लिहितो व्हायला पाहिजे. म्हणून मी की एक सकारात्मकता यावी आणि त्यामध्ये समर्पण असावं अशा पद्धतीची रचना करून करण्यासाठी विचार करत होतो. आणि तेवढ्यामध्ये की प्रथमतः की एक पहिला पेशंट कोरोनाचा वारला आणि त्या पेशंट वारल्यानंतर की त्या पेशंटची काय दयनीय अवस्था झालेली आहे की ती ब्रेकसुद्धा कोणाला ताब्यात मिळत नाही वगैरे असे जे काही आले भरभरून प्रकारे. आणि माणसापासून विलग झाला, अजूनही विलग आहे. आपल्याकडं त्यावेळेला मुखपट्टी आहे आणि आपण घरातसुद्धा मुखपट्टी लावून एकमेकाशी संवाद साधू आहे. इतकी दहशत आहे. या दहशतीला घालवायचं असेल तर सकारात्मकता हवी आणि समर्पण हवं. या हेतूनं मी मग कोरोना
ती लिहायला सुरुवात केली. खरं तर की हा व्हायरस आहे, दृष्ट्या असलेली सृष्टी आहे, या गोष्टीतून ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला मग ही सकारात्मकता कशी येईल, तर त्यासाठी मी पहिल्यांदा की त्यामध्ये एक वाक्य आहे की बाबा आपल्याला हा कोरोना कसा झाला, कुणाकडून झाला हे अजिबात महत्त्वाचं नाही, तर आपल्यामुळं दुसऱ्या कोणाला व्हायला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. आणि तो न होण्यासाठी आपण सजग राहायला पाहिजे. आणि त्या हेतूनं ती मग कादंबरी पुढं सरकत गेली. आणि मग समर्पण काय असतं की ज्या वेळेला आपण सर्व हारून जातो किंवा सर्वस्वाचं बलिदान होतं आणि त्यावेळेला सर्वस्व लुटलं जातं, तरी पण आपण ज्यावेळेला सकारात्मक विचार केला जातो तर त्यामध्ये परत आपल्याला समर्पण येतं की आपण जर यात समर्पण केलं तर काय होईल. ज्यावेळेला आपलं कुटुंब कोरोनामुळे जातं, पण एक लेडी अशी राहते की कोरोनाहून सुद्धा ती जिवंत राहते आणि त्यावेळेला तिला कळतं की आपल्यामध्ये आता इम्युनिटी आली आहे. एकदा कोरोना होऊन गेला, आता परत झाला तरी आपल्याला धोका नाही. म्हणून आपण जर पहिल्यांदा काय करायचं असेल तर मी कोरोना योद्धा होणार. आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला की ती पहिला अर्ज बघते की मी कोरोना योद्धा, आणि ती सकारात्मकता त्यामुळं आली आणि ती कोरोना योद्धा. म्हणजे निगेटिव्हिटी घालवायची असेल तर सकारात्मक. कारण या पृथ्वी तलावर जर मानवाचं आजपर्यंतचं जे राज्य आहे ते फक्त पॉझिटिव्हिटी आणि समर्पण या दोन गोष्टीमुळेच आहे. की त्यामुळंच आज आपण लाखो वर्ष या पृथ्वी तलावर मानव या प्राण्याचा अधिराज्य आहे. फक्त त्यामध्ये दोनच गोष्टी आहेत की आपण सकारात्मक आहोत आणि समर्पक अशी भावना आहे. आणि ही समर्पक भावना मध्ये ठेवूनच मी ती कादंबरी ही पहिल्यांदा ही जी अर्पण केली त्यामध्ये दोनच ओळी लिहिले की दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणाऱ्या सर्व तरुणांना या पण त्यामध्ये सर्व लोक आले, त्यामध्ये शास्त्रज्ञ आले, डॉक्टर आले, कर्मचारी आले, कोरोनासाठी जे जे झटले ते आले. शास्त्रज्ञांचं महत्त्व कमी होत नाही, कारण जेनेटिक इंजिनियर आता हे म्हणते सर हे आधुनिक काळ आहे, पण आधुनिक काळ अतिशय चांगला आहे. कारण जेनेटिक इंजिनियरनं ही लस अतिशय अल्पावधीमध्ये शोधून काढली आणि आपण सगळे ती लसवंत झालो आणि त्यामुळे आज जिवंत आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या जवळ बसून आज हा कार्यक्रम करत आहोत. तर ती सुद्धा एक सकारात्मक आहे. अशा या लोकांना मी अर्पण केली, ज्यामध्ये की आमच्या कारखान्यात डॉक्टरांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल की त्यांनी हजारो लोक बरं केली, परंतु कोरोनाचे ते शेवटी बळी ठरले. पण त्यांचं सुद्धा समर्पण आणि त्यांची ती सकारात्मकता फार मोठी आहे. त्यांना अशा माणसांना ती अर्पण केली आहे. अशा पद्धतीनं जे आज आपण जिवंत आहोत ते फक्त पॉझिटिव्हिटी आणि समर्पण या गोष्टीमुळं आणि त्यामुळं की तो उत्साह माझ्या मनामध्ये आला आणि मी कोरोनाचो ही कादंबरी केली. 23 मार्चला लॉकडाऊन पडली. मी ती लिहायला 4 एप्रिलमध्ये घेतली, 7 मेला ती संपवली. एवढ्या 1 महिना आणि 4 दिवसाच्या पिरियडमध्ये ती संपवली. एवढी फास्ट मी कादंबरी. पहिली कादंबरी लिहायला मला 2-3 वर्ष लागली, जळलेली. वळला 1 वर्ष लागलं, फुकटपाट 4-5 वर्ष गेली, पण कोरोना फक्त 34 दिवसांमध्ये पूर्ण केली. म्हणजे एवढा स्पीड, म्हणजे तो जो आला तो खरं तर या सकारात्मक या दुनियेत ती नकारात्मक गोष्ट जावी आणि सकारात्मकता यावी म्हणूनच ती झाली आणि ती लोकांना आवडली. त्यांनी पुरस्कारासाठी निवडली. खरं तर सर्व या परीक्षकांचं, त्यानंतर या अश्वमेध ग्रंथालयाचं, वाचनालयाचं पूर्णपणे आभारी आहे. तुम्ही मला इथं बोलण्यासाठी 2 शब्द व्यक्त करण्याची चान्स दिला, त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक जाधव. यानंतर शेवटचं मनोगत लेखकांच्या वतीने व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते शुभांगीताई तन्वी यांना. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आनंदी ही माझं पहिलंच पुस्तक आहे आणि तरीसुद्धा खूप कौतुक होतं आहे या पुस्तकाचं. 3 पुरस्कार आतापर्यंत मिळालेले, अश्वमेधकडून मिळालेला हा 4था पुरस्कार आहे माझा.
होता. असंच अशीच एक माझ्या पुस्तकाची नायिका आहे ती आनंदी. तिचं सुद्धा असंच व्यक्तिमत्व रेखाटलेलं आहे की जेव्हा एखाद्या स्त्रीला घरातून पाठिंबा मिळतो, आपण आता बघतो की किती जरी स्त्री मिळवत असेल, कितीही पैसा मिळवत असेल, कुठल्याही पदावरती असेल तरी अपवादात मग काही जणी सोडल्या तर फार सगळ्यांना काही खर्च करता येत नाही किंवा कुठलाही निर्णय अजून घेता येत नाही. अजूनही तेवढं स्वातंत्र्य आपल्यात नाही आहे आपल्या समाजामध्ये. शहरामध्ये थोडंफार आहे, पण इकडं गावाकडं बघितलं तर आजही संपूर्ण पगार पुरुषांकडे जातो. आणि मी माझ्या आजूबाजूला बऱ्याच अशा स्त्रिया बघत आली आहे. आजकाल अगदी 50च्या वयात 60 ओलांडलेल्या बायकांना सुद्धा मारहाण होते. अशा तक्रारी किंवा अशी खंत जेव्हा मैत्रिणी आमच्या बोलून दाखवतात तेव्हा वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि आमच्या सुवर्णिनी फाउंडेशनच्या ॲडव्होकेट सुचित्रा काटकर आहेत इथं बसलेल्या, त्यांच्यासोबत काम करत असताना बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येत असतात किंवा गप्पा मारता मारता सुद्धा बऱ्याच मैत्रिणी आमच्या सांगत असतात. तेव्हा असं कुठंतरी वाटत राहतं की इतकं महिला सबलीकरण झालं आहे म्हणतो आपण किंवा सगळ्या अधिकार मिळत आहेत म्हणतो, शिक्षणानं सगळ्या पुढं गेल्यात म्हणतो, पण तरीसुद्धा अजून पण आरक्षणाच्या आकड्यातच बाई अडकली आहे असं मला तरी वाटतं अजून. आणि ह्याच ह्याच्यातून ह्या कादंबरीचं बीज मला मिळालं होतं लिहायला. 5-6 वर्षापूर्वी मी लिहायला घेतलं होतं ते, पण कोरोनाच्या काळातच ते झालं प्रकाशित पुस्तक. आणि पहिलंच असून सुद्धा वाचकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आहे आणि कौतुक होत आहे त्याचं. त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे त्या बाबतीत. आपण म्हणतो की पुरस्कार आपल्याला बळ देतात नवीन लिहिण्यासाठी, पण मी असं म्हणेन की नवीन साहित्य निर्मिती करताना एक दर्जेदार लिखाण करण्यासाठी आपल्याला त्याची ती जाणीव आपल्याला जास्त देतात पुरस्कार. कारण दुसरं जर लिखाण आपल्याला करायचं असेल तर पहिल्या लिखाणापेक्षा अजून जास्त दर्जेदार ते व्हायला पाहिजे अशी एक अपेक्षा असते वाचकांकडून असते किंवा ज्यांनी पुरस्कार दिले असतील त्यांच्याप्रती पण ती आपण जाणीव ठेवायला पाहिजे. तर या जाणीवेसहच मी इथं थांबते. अश्वमेधच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानते आणि इथं ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते. धन्यवाद शुभांगीताई. भविष्यात